हे गाइस, हॅलो. तर आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत, परफेक्ट आणि लेअरवाला खाजा. जसा मार्केटमध्ये मिळतो तसा सेम टेस्ट तुम्हाला या खाजामध्ये भेटणार आहे. तर चला सुरुवात करूयात. तर आपल्याला फर्स्ट 2 कप मैदा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं मेल्टेड तूप किंवा तुम्ही तेल ऍड करा. फक्त गरम अजिबात काय ऍड करायचं नाही आहे याच्यामध्ये. रूम टेम्परेचरचं तूप आपल्याला किंवा तेल इथे यूज करायचं आहे. नंतर मी दाखवलं तसं या जर मैद्याचं आणि तुपाचं मिक्सचर होऊन झालं पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1/4 कपच पाणी लागतं, त्याच्यावर नाही लागत. एकदम घट्ट डो मळायचा आहे मी तुम्हाला दाखवलंय तसा. आणि याला आपल्याला रेस्ट द्यायचा आहे 30 मिनिटं. तर आता आपण पाक बनवूयात खाज्यासाठी. त्यासाठी फर्स्ट आपल्याला 1 कप साखर आणि 1 कप पेक्षा जास्त पाणी ऍड केलं तरी चालेल. ते चांगलं शुगर डिझॉल्व्ह करून घ्यायचे आहे आणि हाय फ्लेमवरती हा जो पाक आहे तो तयार करून घ्यायचा आहे. जसा आपल्याला गुलाबजामुनसाठी लागतो तसा सेम 1 तारीचा पाक करायचा आहे. मी तुम्हाला इथे दाखवते 1 तारीचा पाक कसा आपण चेक करतो. असा सेम तुम्ही चेक करा. असं झालं की आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी वेलची पावडर, ते चांगले मिक्स करून घ्या आणि थोडासा लिंबूचे रसचे 2-3 ड्रॉप्स टाका, जेणेकरून क्रिस्टलाइज किंवा वरती पांढरा लेअर येत नाही. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे सम केसर. हे खूप ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. हे चांगले मिक्स करून घ्या. आपला जो पाक आहे तो तयार झालेला आहे. आता आपण साठणसाठी इथे 2 टेबलस्पून तूप आणि 2 टेबलस्पून मैदा घेतलाय. तो चांगला मिक्स करून घ्या. हे खूप महत्वाचं आहे आपल्या लेअरिंगसाठी. तर आपला जो साठर आहे ते तयार झालेला आहे. जर आपण रेस्ट करायला ठेवलं तर डो तो मी चांगला थोडा मळून घेतला. त्याच्यातला सम पार्ट मी घेतलाय बाजूला काढून. त्याच्यामध्ये मी रेड फूड कलर ऍड करतेय. मी हे का करते, कारण बाहेर जसा करतात असा सेम करतात, त्याच्यामध्ये एक छोटासा रेड कलरचा लेअरिंग असते, त्यासाठी मी हे केलंय. हे पण ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलं तरी चालेल. आता हे चांगलं मिक्स करून घेतलंय. मी रेड कलरचा डो बनवून घेतलेला आहे. आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता जो आपला डो होता मेन, तो चांगला इक्वली, जास्त थिन पण नाही थिक पण नाही, असा आपल्याला रोल आउट करायचा आहे. जो आपला लेअर केला होता आपण रेड कलरचा कलरवाला डो, तो याच्यामध्ये मधी जशी मी पट्टी ठेवली तशी ठेवायची आहे. आणि जे आपण साठण केलं होतं ते इक्वली स्प्रेड आउट करायचं आहे सगळ्या साईडून. नंतर त्यावरती आपल्याला मैदा डस्ट करायचा आहे. सगळ्या साईडून ते कव्हर झालं पाहिजे. ओव्हर मैदा पण डस्ट नाही करायचा. नंतर आपण छान याला रोल आउट करायचा आहे हलक्या हातांनी. आणि जो लास्ट पार्ट उरणार आहे त्याला वॉटर लावून घ्या भरपूर आणि तो चिटकून छान रोल आउट करायचा आहे. आणि मी जशी इथं कट करते तसं सेम तुम्ही कट करा. 1.5 इंचचं मी गॅप ठेवून हे कट केलेलं आहे. असे सगळे खाजे आपल्याला इक्वली मापाचे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता लेअर तुम्हाला दिसत असतीलच. तर आता काय करायचं आहे, एक त्यातला रोल घ्यायचा आहे, तो असा प्रेस आउट करायचा. तुम्ही असंही ठेवू शकता. मी याला रोल आउट केलंय. रोल आउट नाही केलं तरी चालेल. तुम्हाला जर जास्त जाड हवे असतील तर तुम्ही रोल आउट नाही केलं तरी चालेल. अशा पद्धतीने मी सगळे खाजे बनवून घेतलेले आहेत. खाज्याला लेअर बनवायची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेलाचं टेम्परेचर आणि त्याला तळणं. मी तर तुम्हाला एक योग्य आणि परफेक्ट पद्धत सांगणार आहे. तेल जे आहे ते हाय फ्लेमवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि जी गॅस आहे, जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 करून सगळे खाजे ऍड करायचे. जास्त नाही ऍड करायचे, 5 ते 6 जेवढी कडेत मधून तेवढे करा. ओव्हर नका करू, नाहीतर लेअरिंग व्यवस्थित होणार नाही. आता काय करायचं आहे, ज्यावेळेस बबल्स येतील आणि ते वरती यायला चालू होतील त्यावेळेस आपल्याला जी गॅसची फ्लेम आहे ती 1 मिनिट फक्त हाय ठेवायची आहे. नंतर ना त्याला आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला याला फ्राय करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे बबल्स तुम्हाला दिसत असतील कसे येतात. तसे आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती ऑन करायची आहे 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती. आणि लगेचच आपल्याला हे लो फ्लेमवरती जे सगळे खाजे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि ज्यावेळेस खाजे वरती तेलावरती तरंगेल त्याच वेळेस आपल्याला हे फ्लिप आउट करायचं आहे. आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमवर ठेवलेली आहे. आता याला चांगलं गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत फ्राय करायचं. तुम्ही बघू शकता लेअर किती सुंदर पडले, तुम्हाला क्लिअरली दिसत असतील. आता छान याला गोल्डन ब्राऊन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्ही हाय फ्लेमवरती खाजे जर तळले ना तर आतून ते कच्चे राहतात. त्यासाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करावे लागतात. आता जे आपले सगळे खाजे आहेत ते परफेक्टली फ्राय झालेले आहेत. ते आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात.
गरमागरम गरम पाकामध्ये आपल्याला हे ॲड करायचे आहेत. या 2 स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत. पाक हा गरम असायलाच पाहिजे. आता आपल्याला याला रेस्ट दिलं होतं मी 15 ते 20 मिनिटं आणि आपल्या इथे जे खाजे आहेत अगदी परफेक्ट खुसखुशीत लेअर आणि मार्केटच्या चवीचे खाजे तयार झालेले आहेत. तर यू शुड डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी ॲट होम अँड लेट मी नो इन कमेंट सेक्शन. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.